नमस्कार. स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे. आजच्या सत्य घटनेची सुरुवात होते मुंबईच्या एका स्कूलपासून. मुंबईच्या प्रतिष्ठित स्कूलमध्ये शिकवणारी एक 40 वर्षांची शिक्षिका आणि तेथे शिकणारा 11वीचा एक 16 वर्षांचा विद्यार्थी यांच्यामध्ये घडलेली ही सत्य घटना आहे. डिसेंबर 2023मध्ये या स्कूलचा वार्षिक समारोह होता. तेथे डान्स ग्रुप बनवण्याची तयारी सुरू होती. डान्स ग्रुप बनवताना या इंग्लिशच्या टीचर देखील त्यात सहभागी होत्या. डान्स ग्रुप बनवत असताना तेथे एक 16 वर्षांचा विद्यार्थी होता. त्या विद्यार्थ्यावर या इंग्लिश शिकवणाऱ्या टीचरचा जीव गुंतला होता. आता या 40 वर्षांच्या शिक्षिका यांचे ऑलरेडी विवाह झालेला असून यांना एक मुलगा देखील आहे. परंतु या टीचरच्या मनात त्या मुलाविषयी एक वेगळीच भावना उत्पन्न झाली. तेथून पुढे या टीचर त्या मुलासोबत वेगवेगळ्या कारणांवरून संवाद साधण्याचा प्रयत्न करायला लागल्या. संवाद साधता साधता कधी त्याच्या अंगाला हात लावणे, कधी त्याला बॅड टच करणे सुरुवात झाली. जेव्हा त्या विद्यार्थ्याच्या लक्षात आले की या टीचरचा व्यवहार आपल्यासोबत थोडा वेगळा आहे, तर तो विद्यार्थी त्या टीचरपासून थोडा दूर राहायला लागला. जेव्हा ही गोष्ट त्या टीचरच्या लक्षात आली, तेव्हा त्या टीचरने तेथे स्कूलमध्ये असलेली त्यांची एक मैत्रीण, त्या मैत्रिणीला सांगितले की तू काहीही करून या मुलाला माझ्याबद्दल मनव आणि आमचे दोघांचे जमून दे. आता ती मैत्रीण देखील त्या टीचरचे ऐकले आणि त्या विद्यार्थ्याला भेटली. त्या विद्यार्थ्याला समजावून सांगू लागली की मॅडम तुझ्यावरती खूप प्रेम करतात आणि तू सुद्धा त्यांच्यावरती प्रेम करायला काही हरकत नाही. त्यावर तो विद्यार्थी म्हणाला की माझे वय काय आणि मॅडमचे वय काय, आमच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे, हे असे कसे होऊ शकते. तर ती मॅडमची मैत्रीण त्याला समजावून सांगू लागली की आजकाल हे अशा गोष्टी होणे साहजिक आहेत. 40 वर्षांच्या टीचर आणि तू देखील तरुण आहे, तुमच्यामध्ये हे असं होणं साहजिक गोष्ट आहे, त्यामुळे तू ऐकायला पाहिजे. आता मैत्रिणीच्या सांगण्यावरून तो विद्यार्थी मॅडमला भेटण्यासाठी जातो. तेव्हा मॅडम भरपूर प्रमाणात खुश होतात. त्याला त्यांच्या कारमध्ये बसवतात आणि एका निर्जन ठिकाणी घेऊन जातात, जेथे जंगलवन होते. जंगलवनचा एरिया होता. तेथे घेऊन गेल्यानंतर त्या टीचर त्या विद्यार्थ्याला त्याचे कपडे उतरवायला सांगतात. विद्यार्थी कपडे उतरवतो आणि तेथे सुरू होते त्याचे यौन शोषण. टीचरने तेथे त्या विद्यार्थ्यासोबत शरीर संबंध केल्यानंतर त्या विद्यार्थ्याची मानसिक स्थिती थोडी खराब झाल्यासारखे वाटते. तर त्या टीचर त्याला टेन्शनमुक्त करण्याच्या गोळ्या देखील देतात आणि तेथून पुढे त्यांचे हे कायमचे सुरू होते. त्यानंतर जेव्हा चान्स भेटेल तेव्हा या टीचर त्याला त्यांच्या कारमध्ये शरीर संबंध बनवायच्या, तर कधी दक्षिण मुंबईच्या 5 स्टार हॉटेलमध्ये घेऊन जायच्या. शरीर संबंधाच्या वेळी या टीचर त्या 16 वर्षांच्या विद्यार्थ्याला दारू देखील पाजायच्या, जेणेकरून त्याची पॉवर क्षमता वाढेल आणि शरीर संबंधास चांगला प्रतिकार मिळेल. यांचा हा घटनाक्रम 2024मध्ये वर्षभर चालला. परंतु तो विद्यार्थी आता खूप त्रस्त झाला होता. आता त्याला तकलीफ व्हायला लागली होती. जेव्हा त्याच्या पालकांच्या ही गोष्ट लक्षात आली की मुलगा आता खूप निराश राहत आहे, याचे कारण काय असावे, तर त्यांनी खोदून जेव्हा त्याला विचारले, तेव्हा त्याने हा घडत असलेला सर्व प्रकार त्याच्या घरच्यांना सांगितला. घरच्यांनी विचार केला की आता याचे शेवटचे वर्ष आहेत, आता कॉलेजला नुकत्याच सुट्ट्या लागतील, त्यानंतर त्या टीचर याचा पिछा सोडतील. परंतु कॉलेजला सुट्ट्या लागल्यानंतर जेव्हा या विद्यार्थ्याने त्या मॅडमचा कॉल वगैरे उचलणे बंद केले आणि त्यांच्या मेसेजचा रिप्लाय देणे बंद केले, तर त्या मॅडमला राहवले नाही. त्या मॅडमला आता सवय लागली होती या विद्यार्थ्याकडून शरीर संबंध करून घेण्याची. आता त्या टीचरने त्यांच्या एका नोकरामार्फत या विद्यार्थ्यासोबत संपर्क साधला. जेव्हा ही गोष्ट त्या विद्यार्थ्याच्या पालकांना समजली, तेव्हा त्या पालकांनी मुंबई पोलिसात तक्रार दिली. आता त्या टीचरवरती पॉक्सो ॲक्टनुसार कलम दाखल करण्यात आले असून त्यांना अरेस्ट करण्यात आले आहे. परंतु यानंतर त्या टीचरने अशी याचिका दाखल केली की त्याच विद्यार्थ्याने मला सर्वप्रथम प्रेमपत्र लिहिले होते आणि ते प्रेमपत्र बघूनच मी हे सर्व ॲक्सेप्ट केले होते. आमच्यामध्ये जे काही झाले ते दोघांच्या सहमतीने झाले आहेत. तो मुलगा मला पत्नी म्हणून संबोधायचा किंवा त्याच्या गर्लफ्रेंडप्रमाणे
चिकीपुकी म्हणून आवाज देखील द्यायचा. आमच्या दोघांमध्ये प्रेम आहेत, अनैतिक संबंध नाही. तो विद्यार्थी देखील माझ्यावरती खूप जास्त प्रमाणात प्रेम करतो आणि आमच्या दोघांच्या सहमतीनेच हे सर्व झालेले आहेत, अशी याचिका दाखल केली असून आता कोर्टात याची सुनवाई होणे बाकी आहे. जेव्हा कोर्टामध्ये याची सर्व सुनवाई होईल तेव्हाच समजेल खरे काय आणि खोटे काय. परंतु आत्तापर्यंत झालेला हा सर्व प्रकार मी तुम्हाला सांगितला. हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश कोणाला त्रस्त दुःखी किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही, तर आपल्याला जागरूक करणे आहेत. समाजात अशा घटना घडतात ज्या आपल्यासोबत घडू नये म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे. अशा सत्य घटना, क्राईम व्हिडिओज वारंवार बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.